आज आपण घरच्या घरी क्रिस्पी यम्मी कुकीज तयार करून बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे। हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तूप 130 ग्राम घेतलेलं आहे। यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे 1 कप, म्हणजेच 170 ग्राम ही पिठी साखर आहे। छान ही सुद्धा फेटून घ्यायची। या पद्धतीने टेक्स्चर आलं पाहिजे आपल्याला। हे टेक्स्चर आल्यानंतर आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ मी इथे 1.5 कप घेतलेलं आहे, म्हणजेच 150 ग्राम हे गव्हाचं पीठ आहे। त्यानंतर यामध्ये मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे। अर्धा कप रवा घेतलेला आहे, 1.5 टेबलस्पून रवा घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे। सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने गोळा तयार झाला की आपल्याला थोडंसं मिनिटभर हाताने सुद्धा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला मी हे एअर फ्रायरमध्ये आणि पातेल्यामध्ये दोन्हीमध्ये बनवणार आहे। तर मी एअर फ्रायर सेट केलेला आहे 180 डिग्रीला प्रीहीट करण्यासाठी, जवळजवळ 5 मिनिटासाठी, आणि पातेलंसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथे बघा, आता हे याचे छान छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि वरून तुम्हाला जे काही नट्स घालायचे आहेत, बिया कुठल्या घालायच्या असेल त्या, कुकीज जे आपले चोको चिप्स आहेत ते ॲड करू शकता। त्यानंतर आपल्याला हे एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीला 10 ते 12 मिनटं बेक करायचं आहे आणि पातेल्यामध्ये सुद्धा आपल्याला याला 15 मिनटासाठी मंद गॅसवरती बेक करायचं आहे। तर इथे बघा, बेक झाल्यानंतर मी हे बाहेर काढलेलं आहे आणि अतिशय छान क्रिस्पी यम्मी आपले कुकीज तयार झालेले आहेत। संध्याकाळच्या 4च्या वेळेस मुलांना द्यायला परफेक्ट स्नॅक्स आहे हे। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।